आणि आता कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात बातमी आहे। राज्यात 2,60,000 कुणबी प्रमाणपत्र वैध ठरली आहेत। 2019 अर्ज नामंजूर झाली आहेत। सर्वाधिक अर्ज हे नाशिक विभागातून असल्याचं समजतंय। मोठी बातमी समोर येते। राज्यात 2,60,000 कुणबी प्रमाणपत्र वैध ठरलेली आहेत। सर्वाधिक अर्ज हे नाशिक विभागातून आल्याचं समजतंय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, खरं तर कुणबी प्रमाणपत्राबद्दल ही खरं तर मोठी अपडेट समोर आलेली आहे। 2,60,000 कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी वैध झालेली आहेत। मराठा समाजाला हा दिलासा समजला जातोय। अधिकची अपडेट काय? नक्कीच कृपा, जर बघितलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं यासाठी अनेक वेळा उपोषणाला बसल्याचे आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर राज्यामध्ये मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारच्या वतीने परवानगी जी आहे ती देण्यात आली होती। जात पातळीकडून देखील या बाबतीत निर्णय जे आहे ते घेण्यात आले होते। शिंदे समितीकडून देखील कुणबीच्या नोंदी ज्या आहेत त्या मराठा समाजाच्या शोधण्यात येतात। त्याच पार्श्वभूमीवरती आतापर्यंत तब्बल या 3 वर्षांमध्ये जर बघितलं तर राज्यामध्ये 2,60,000 कुणबीचे प्रमाणपत्र जे आहे ते आतापर्यंत निघले असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे मराठा समाजासाठी हा एक दिलासादायक जे आहे ते समोर आलेला आहे। कारण तब्बल 2,96,000 अर्ज जे आहेत आतापर्यंत पाहणी झालेले, त्याचे 10,000 अर्ज जे आहेत त्या प्रलंबित असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात आता कुणबीच्या नोंदी ज्या आहेत त्या राज्यामध्ये सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुणबीचे प्रमाणपत्र जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात आता राज्यामध्ये वितरित झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। अगदीच विजय, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।